व इतर स्पर्धा परीक्षा यामध्ये अशा प्रकारचे समसंबंधावर प्रश्न येत असतात. तर हे आपण कशा प्रकारे सोडवायचे, चला मग बघूया. आता समसंबंध म्हणजे काय? जसे आता हे 2.5 चा संबंध 26शी हा जसा संबंध आहे तसाच संबंध आपल्याला 4चा दाखवायचा आहे. म्हणजे 5 आणि 26चा जो संबंध आहे हा संबंध कसा काय आलेला आहे हे आपल्याला काढणे आहे आणि नंतर आपल्याला तसाच प्रकारचा 4चा काढायचा आहे. चला मग सुरू करूया. आता हे 5 आहे आणि हे 26 आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडा विचार करायचा आहे की हे 5 आणि हे 26 आले कसे असेल. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, 5 गुणिला 5 म्हणजे 5 5 25 अधिक 1 म्हणजे 5चा वर्ग करून त्याच्यामध्ये 1 मिळवलेला आहे, असे आलेले आहे 26. तशाच प्रकारचे आपण या 4चे सुद्धा करणार आहे. 4 गुणिला 4 म्हणजे 4चा वर्ग अधिक 1, 4 चूक 16 आणि 1 17 म्हणजे उत्तर आलं 17. दुसरं उदाहरण बघा. 3चा संबंध 27शी, तर 4चा संबंध कसा निघेल. तर मग आता इथं 27 कसे आले, तर 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजे 3चा घन बरोबर 27. तर मग आपल्याला 4चंही तसंच करावं लागेल. 4 गुणिला 4 गुणिला 4 म्हणजे 64. यामध्ये या दोघांचा संबंध म्हणजेच हे जे 2 पॉईंट आहेत, हे जे 2 आपल्याला दिसत आहेत, हे म्हणजे एकमेकांचा संबंध दाखवतो आणि 4 जे हे पॉईंट आहेत म्हणजेच आपल्याला तसाच संबंध इकडे दाखवायचा आहे, असा याचा अर्थ होतो. अशा प्रकारे जर गणित आलं तर अशा प्रकारे सोडवायचं. धन्यवाद.